चला झाली का मॅडम मॅच. चला गेम ऑन. जगदीशजी म्हात्रे मोठी देसाईचे जे लकी मयंक 11 जय जलेश्वर वाडेकर संघाचे पुरस्कर्ते आहेत. तर त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. हां झालं ना. ओके चला मॅच आपण 40+ नाववाली टीम मैदानामध्ये आणि मोठा गाव निलेश म्हात्रे त्यांच्या समवेत आपण संपूर्ण टीम पाहतोय आणि फाईट करतोय नेवाली टीम. तर बघा आमच्या नवनाथ सालुंकेसाठी एक मस्त प्राईज आहे. कोलेगावचे अतुल पाटील आणि अक्षय पाटील यांच्याकडनं लगातार 3 षटकार ठोकले नवनाथनी. तर किती 3000 नवनाथजी 3000चा पारितोषिक आहे. लगातार 3 ठोकाच होऊन जाऊ दे आणि भेटायला इकडेच या. चला मॅच आपण जाऊया. 40+ची ही दुसरी सामना आपण पाहतोय. मोठा गाव विपक्ष नेवाली. मोठा गाव संघाने नाणेफेकी जिंकत असताना या ठिकाणी क्षेत्ररक्षणाला पहिली पसंती दिली. त्याच्यानंतर या ठिकाणी फलंदाजी करतो तो नाबाली संघ. नाबाली संघाचा विचार केला तर खूप सारी मेहनत या टुर्नामेंटसाठी आमच्या विश्वनाथदादा म्हस्कर यांचा आज वाढदिवस आहे आणि यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या मॅचेसचं आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नीटनेटकं आयोजन नियोजन पाहायला मिळतोय. फटका फसलाय की काय असं वाटलं होतं, मात्र शेवटच्या मोमेंटला या ठिकाणी चेंडूवरती क्षेत्ररक्षक धावून गेला. तोपर्यंत या 2 धावा 2 धाब्यांनी सांघिक धावसंख्या बरोबरली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 या आकड्यावरती. नवनाथ सालुंके आणि कैलास मुकादम अशी जोडी मैदानामध्ये. यस सांगा काय. कैलास मुकादम यांच्यासाठी 3 षटकार जर ठोकले कैलासने तर 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. कोणाकडनं पंढरी पाटील नागाव यांच्याकडनं कैलाससाठी देखील पारितोषिक आहे. 3 षटकार ठोका आणि 3000चं पारितोषिक जिंका. सर्व या आमच्या पॅकरांचं देखील आम्ही स्वागत करतोय. आणि 3 चौकार मारले कैलासनी तरी सुद्धा 2000 रुपये. हां पारितोषिक असे मजबूत लावा म्हणजे आमच्या खेळाडूंना जोश आला पाहिजे. धावसंख्या जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. नवनाथ सालुंके कैलास मुकादम आणि निलेश म्हात्रे मोठा गाव. निलेश म्हात्रेचा विचार केला तर या कल्याण ग्रामीणमधील एक हुकमी एक्का म्हणून त्याच्याकडे पाहिला जातोय. सुरेख फटका लॉंगॉनला हा फटका जातोय. क्षेत्ररक्षक तिथे थोडंसं पंपलिंग पाहायला मिळालं. तोपर्यंत या 2 धाबा 2 धाब्यांनी सांघिक धावसंख्याभर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. आज समालोचन क्षेत्रामध्ये आपण पाहतोय आमचा या ठिकाणी हिंदीचा गोड आवाज अमित म्हात्रे पेन जो आहे. त्याच्यानंतर साई पाटीलला पाहतोय. आजच्या दिवसामध्ये साई पाटील थोडंसं आम्ही उशिरा आलो, मात्र निवेदकाच्या भूमिकेमध्ये संदीपजी पाटील खूप सारा गोड आवाज त्यांचा देखील आपण पाहतोय. सर्वांचं या ठिकाणी मनशांत करून आम्ही सरसे स्वागत करतो. येणाऱ्या प्रेक्षकांचं देखील आम्ही स्वागत करतो. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो 40+ची दुसऱ्या सत्रातील ही मॅच आहे. मोठा गाव आणि नावाली. यस मोठा गाव संघ या ठिकाणी बामाली संघाला त्यांनी पराभूत केलं होतं आणि नाबाली संघाने उंबारली संघाला पराभूत केलं होतं. धन्यवाद. यस कल्पेश दादा. कारण आपण देखील चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्कोरिंग सातत्याने 7 दिवस स्कोरिंगची भूमिका आपल्याकडे आहे. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या या ठिकाणी आपण ही मॅचेसचं आयोजन आपण घेऊ शकता. पुन्हा एकदा जाऊया मॅच. जबरदस्त मॅच आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या ती कोणताही गडी बाद नसताना नेवाला संघ 8 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज विलास भोईरचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेमध्ये वळला. या ठिकाणी कैलासला चेंडू समजला नाही आणि निगेटिव्ह चेंडूची सांगता झाली. आमच्या समोर श्रावण पालेकर देखील उपस्थित आहेत. त्यांचाही आपण त्यांनाही शुभेच्छा देऊया आणि त्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पुढचा चेंडू विलासचा आता रिव्हर्स अटेंड केलाय कैलास आणि कैलासनं मनसुबे धारण केलेत आणि या ठिकाणी आलाय कैलासच्या बॅटमधून दमदार रिव्हर्सच्या माध्यमातून चौकार.
या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. पहिला फलंदाज पहिला गडी बाद झालाय तो कैलास मुकादम मैदानातून बाहेर. डीजे विषय आहे हा चर्चेला 11-22 नंबर आहे ट्रेंडिंगला. सध्या विषय आहे हा चर्चेला 11-22 नंबर आहे ट्रेंडिंगला. नाना प्रवासला आहे बोलबाला. नाना पाटील नाव फेमस झाला. नाना पाटील फेमस झाला. उत्तम पाटील नाव फेमस झाला. उत्तम पाटील फेमस. धन्यवाद डीजे. चंदू दादा फुटाणे. काय डीजे ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळतोय. चंदूचा जर डीजे असला ना की मॅचमध्ये रंगत थोडीशी वेगळी असते. तिकडे रायगडमध्ये सँडी डीजे मस्त त्यांचं देखील डीजे आणि इकडे चंदू दादाचा डीजे. हां चंदू दादाला तोरच नाही आहे कारण त्या बोलतात ना आपण सप्त हिंद केसरी असू द्या. सप्त हिंद केसरी बकासूर दशम आहे. मात्र खूप चांगला डीजे ऑपरेटिंग आपण चंदूदाच्या माध्यमातून पाहतोय. रिवर्सचा बादशाह म्हणून संबोधला जाणारा कैलास मैदानातून बाहेर येतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज वनडाऊनचा फलंदाज सुरेश पाटील याला संधी मिळाली आहे. नवनाथच्या जोडीला सुरेश. मात्र विलास खूप चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा चेंडू पॅडवरती आदळतोय. पंचांकडे अपील मागितली जाते. पंचांनी अपील खारिज केली. पंचांनी सांगितलं बाबा नाही आऊट नाही आहे कुठेतरी पिचिंग झालाय. चेंडू जबरदस्त चेंडू या ठिकाणी पिकी केला होता. मात्र चेंडू लेग स्टंप सोडून जात होता तोपर्यंत आली लेग बायच्या रूपाने एक धाव. एस पंच लेग बायच्या रूपाने एक धावली. एकेरी धावांना सांगितलं भर नवली 40+ संघ एक गडी बाद 13 या आकड्यावरती 13 धाबा स्कोरबोर्डवरती. मात्र नवनाथ सालुंकेवरती खूप सारी जिम्मेदारी असेल. अभेश दादा काय आमचे आदरणीय दीपेश चौधरी काटाईचे यांचं या ठिकाणी आमचे भाचे यांचं या ठिकाणी आगमन झालं. या मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि चेंडू तिकडे बघा असतं कधी कधी कल्पित जातात तसा. मात्र या धाबा आपण पाहतोय त्या तीन धाबा आल्या. मस्त फटका होता नवनाथ सालुंकेचा. मात्र त्या ठिकाणी 3 धाबा या 3 धाब्याने सांगितलं संख्येमध्ये जाऊन भर पडली आहे. 16 या आकड्यावरती जाऊन पोचली आहे ती नावाली 40+ टीम. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसला होता. निलेश मात्रे कॅश वरती पोचला होता. हातात कॅश पडली मात्र हातातून ती निसटली आणि लगेच एक धाव चोरून घेतली आणि एकेरी धावांना संघाची धावसंख्या ते भर पडली. संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 17 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकामध्ये आल्या धावा 17 आणि त्याच्या एक गडी बाद देखील झालाय तो म्हणजे कैलास मुकादम हा मैदानातून बाहेर. मध्ये चेंडू दिलाय दत्ता भोईर. 40+ मास्टर म्हटले ना मस्त एन्जॉय करतात त्याला. हां आम्ही जिंको किंवा हारो आम्हाला काही घेणं देणं नसतं फक्त आम्ही एन्जॉय करणार. मात्र असं वाटतं सर्वांना का जिंकायलाच पाहिजे. थोडीशी ट्रॉफी कुठेतरी उचलायला पाहिजे ना. हां यस 22च्या रूपाने एक धावली. एकेरी धावांना 18 या आकड्यावरती जाऊन पोचलाय. नवनाथ सालुंकेला या ठिकाणी मस्त संधी आहे. अतुल पाटील आणि अक्षय पाटील कोलेगाव यांच्याकडनं लगातार 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचा पारितोषिक आहे. हा आणि मोतीराम पाटील साहेब यांच्याकडनं 5000 रुपयाचा पारितोषिक आहे. 3 षटकारांसाठी यस खांद्याला खांदा लावून काम करतात आणि आपल्या या सहकार्याला 5000 रुपयाचं पारितोषिक डायरेक्ट थेट रोख पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. आताचा चेंडू नो चेंडू पंचांनी घोषित केलाय. मात्र
यस बिमर चेंडू या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. खूप हाईटने हा चेंडू होता. बिमर चेंडू फ्रीड असेल या चेंडू वरती पुढील चेंडूवरती आणि या येथील 2 धाबा दुहेरी धाबानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत कल्पेशदा 21 या आकड्यावरती. 21 धाबा आता स्कोर बोर्डवरती पाहतो आपण. पुढचा चेंडू दत्ताचा आणि मस्त कटवलाय नवनाथ सालुंकेने. चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. बिग 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 हिट षटकार. ठोकोमठक ठोको यार और 2 ठोको. मोतीराम पाटीलचं पैसे आलेत आणि हा चेंडू वन बाउन्स सीमारेषा बाहेर. नवनाथ सालुंकेच्या बॅट मधून आणखी एक धमाकेदार फटका चौकारासाठी. डीजे जमावली किती जाईल तिथं विश्वनाथ मस्कर नावानं मार्केटच्या. धन्यवाद धन्यवाद चंदू दादा. जसे काय मोतीराम पाटीलचे पैसे लागले ना तसं नवनाथची बॅट बोलायला लागली. हा कोणती हॅट्रिक मारे नवनाथची. अवेश यांच्याकडनं 2000 रुपये. म्हणजे नवनाथवरती काय प्रेम आहे बघा. माणूस तसा दिलदार आहे. हम काले हे तो क्या हुआ दिलवाले. हा रंगारूपाने काला असला तरी माणूस दिलवाला माणूस आहे. जबरदस्त माणूस आहे. कारण एक नेक म्हणजे बोलतात ना सच्चा दिलवाला. हा सच्चा दिलवाला माणूस आहे नवनाथजी सालुंके. स्वेर चेंडू आलाय. पुढे जाऊन सरसवून मारण्याचा प्रयत्न केला आहे. नीटसा चेंडू बॅटवरती आला नाही आहे. एक धाव जोडी दुसऱ्या धावचा प्रयत्न मात्र निलेश म्हात्रे बघा किती चपळणार नाही चपलाईने या चेंडूवरती आला. एकच धावली. एकेरी धाबानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आत्तापर्यंत 33 या आकड्यावरती. या आमचे शिवाजी गोंधले यांचा देखील सरसे स्वागत करूया. शिवा गोंधलीची खूप मेहनत आहे. हा आलेत का आमचे सोनारपेठचे उद्योजक नरेशजी ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. या ठाकूर साहेब आपला हार्दिक हार्दिक असे सरसे स्वागत. त्यांनी या म्हणजे टुर्नामेंटसाठी एक बाईक स्पॉन्सर केली आहे. आमचे नरेश ठाकूर सोनारपेठचे उद्योजक त्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत. काल त्यांचा लुक जर पाहिला ना तर एक डॅशिंग पर्सनॅलिटीचा लुक होता. यस मस्त लुक होता काल. माणूसच डॅशिंग आहे. कारण पर्सनॅलिटी पाहिली ना एक जबरदस्त पर्सनॅलिटी आमच्या नरेशजी ठाकूर यांची. आणि 4 षटकांचा वाजवी खेळ संपल्यानंतर संघाची 3 चेंडू या 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 33 धावा स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय. ते म्हणजेच नावाली 40+ टीमच्या अंतिम स्लोवरचा षटक. चला पुढची मॅच कोणाची आहे दादा. चला भाल 40+ आणि खिडकाली 40+. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. दोन्ही संघ खिडकाली संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. धन्यवाद. आणि भाल संघाच्या संघनायकाला विनंती असणार आहे. हाय भाल पण इथंच आहे. या तुम्ही पण यावरती बसा. चला बघा हे 40+ म्हणजेच कौतुक आहे. वेळेच्या अगोदर तुम्ही त्यांना कधीही बोला. तुम्ही 4 वाजता बोलवले असते ना दुपारी 4 वाजता आले असते 40+ मास्टर. हा दोन्ही टीमा 4 वाजता आलेल्या. मोठा गाव देखील आला होता आणि बामाली देखील आला होता. दोन्ही संघाचं कौतुक करू तेवढं कमी आहे. हां थोडंसं आयोजक थोडंसं लेट आले कारण आयोजक रात्री लेट झोपले. असू द्या काही हरकत नाही. रात्री देखील आपण विश्वनाथ दादांचा वाढदिवस साजरा केला. जसे काय 12 वाजले ना तिथे आपण वाढदिवस साजरा केला. मात्र या ठिकाणी मस्त फटका काय लाजवाब फटका पाहायला मिळाला. जबरदस्त फटका नवनाथ सालुंकेच्या बॅटमधून. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. आणखी एक धमाकेदार चौकार. सचिन शेठ सन्माननीय उंबरली गावचे यांच्याकडून जर मोठा गाव संघ विजय झाला तर त्या संघाला 2000 रुपयाचं पारितोषिक. हां आणि अमितजी ज्यावेळेला दुसऱ्या सत्रामध्ये निलेश म्हात्रे ज्याला बॅटिंगला जाईल ना तर विजय
बाबले हिंगोली आणि पप्पू पाटील सोनारी यांच्याकडनं निलेशसाठी 2 षटकारांसाठी 1000 रुपये आहेत. आणि या ठिकाणी नवनाथच्या बॅटमधून आणखी एक धमाकेदार फटका, जबरदस्त, आणि चेंडू असेल नो, आणि याच्यावरती आला षटकार. डीजे ठोका. या ज्यांच्या आगमनानं बघा आतिषबाजी केली जाते, फटाक्याच्या आतिष आणि त्यांच्याकडनं आम्हाला या आयोजनासाठी एक बाईक पुरस्कृत झाले. आमचे नरेश ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. नरेश आपला हार्दिक 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 असे सहर्ष स्वागत, सुस्वागतम, स्वागतम स्वागतम. चला फ्रीड असणारे पंच. धावसंख्या विचार केली कर्मचारी धावा बघा. इकडे आमचे कॉमेंटेटर साई यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. साई भोजनासाठी गेलाय, येईल. चला पंच, वेळ कशाला घेतात, चला सामना चालू करा, वेळ दौडू नका. चला निलेश दादा फ्री हिट आहे, आपण क्षेत्ररक्षण चेंज करू शकत नाही आहे. हां निलेश दादाला माहीत आहे, कारण एक उत्कृष्ट खेळाडू, एक आपण पाहतोय ना सातत्याने क्रिकेट खेळलेला माणूस आहे, हरिभक्त पारायण आहेत. हां सातत्याने क्रिकेटचा सन्मान करणारा व्यक्तिमत्व म्हणजेच आमचे निलेश दादा म्हात्रे. चला मॅच ऑन करूया आपण. चौथं षटक घेऊन आलाय गोलंदाज, आपण पाहतोय गोलंदाज तुषार भोईरच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची कडा घेतली आहे, मात्र त्या ठिकाणी फ्री हिट आहे. फ्री हिट आहे. यष्टिरक्षक कोण आहे जरा, नितीन म्हात्रे साहेब. फ्री हिट होता या चेंडूवरती, कॅचर आपण घेतली मात्र फ्री हिट होता, आऊट नाही आहे, समजलं नाही. त्याने म्हटला झेल पकडलाय मी, झेल झालाय. चला एक धावली, एकेरी धावण, संघाची धावसंख्येमध्ये भर पडली, संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे 45 या आकड्यावरती. हलुवारपणे धावसंख्या उभारत आहे नावाली 40+ टीम. नवनाथ सालुंकेनी काय जबरदस्त फटकेबाजी केली आहे. आता चेंडू पुन्हा एकदा आकाशामध्ये चेंडू खेळलाय, एक धाव जोडली, दुसरी धावाचा प्रयत्न, नोमॅस लँडमध्ये चेंडू पडला, तोपर्यंत या 2 धावा, तिसरीचा प्रयत्न केलाय आणि नवनाथ सालुंके यांनी 3 धावा देखील पूर्ण. तसेच आमचे नरेश ठाकूर यांचे सुपुत्र साहिल ठाकूर याही देखील आले, त्यांचंही आपण स्वागत करूया. या मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आमचे आचल देखील आले, आचल 11 नावाली टीम. यस, आचल 11 नावाली टीम मैदानामध्ये खेळते. नवनाथ सालुंके यांची टीम, आचल 11 नावाली टीम आचलच्या नावाने आज उतरली आहे मैदानामध्ये. जबरदस्त या 2 धावा, 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे. ती टाले मारा 50 धावा स्कोर बरोबरती. हा आलो. तर आमचे आदरणीय मुकेश शेठ ठाकूर, माजी नगरसेवक सोनारपाडा यांच्या या ठिकाणी, मुकेश शेठ पाटील सोनारपाडा माजी नगरसेवक यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. साहेब या मंचावरती आपला हार्दिक हार्दिक असे सरसे स्वागत. आखरी गेंद, शाबाश शाबाश गुरु, छा गए छक्का. बघा छक्क्यानं किंमत आहे का नाही. आचल 11 नावाली 40+ टीम, आणि काय फटकेबाजी पाहायला मिळाली ती म्हणजेच नवनाथ सालुंकेची. जबरदस्त. 41 नॉट आउट, जबरदस्त खेली. बिल्कुल तूफानी पारी. छोटा काटा होता है तभी ज्यादा चुपता है, और ये छोटा पड़ा का बड़ा धमाका नाम है नवनाथ सालुंके ने तूफानी लाजवाब आक्रामक बल्लेबाजी 24 कैरेट की असली पारी टीम के लिए लाभदायक है, लेकिन उत्तर देना पड़ेगा ईट के जवाब पत्थर से. गुड बैटिंग. चला टॉस घेऊया. पुढील मॅच एका साईडला भाल 40+, त्यांना फाईट करेल खिडकाली 40+, आणि आमचे आदरणीय पाहुणे
आमचे निघूचे संदीपजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. तर एका साईडला बघा नवनाथजी सालुंके ज्यांनी आता मस्त बॅटिंग केली, 41 धावा ठोकल्या आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून काम करणारे मोतीराम पाटील. आपल्याला कॉल करायचा आहे मोतीराम पाटीलला तर नवनाथ सालुंके. कॉल कोणाचा असेल? चला खिडकाली टीम कॉल करेल. मोतीराम पाटीलला कॉल केला आहे आणि आल्यात नवनाथ सालुंके आल्यात. तर टॉस जिंकला. थांबा 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 40+ या इकडे. तर टॉस जिंकलाय तो म्हणजेच भाल 40+ संघानं. आमचे संदीपजी पाटील निघूचे त्यांनी या ठिकाणी टॉस केला. त्यांना विनंती करतो आपण बसून घ्या. बाल संघ आपण नाणेफेकी जिंकला, फक्त निर्णय कळवा. फिल्डिंग असेल आमची. फिल्डिंग असेल. आता आपल्यामध्ये कोणता खेळाडू म्हणजे चेंज केला आहे का? नाही आहेत ते. तर मात्र 4 षटकांचा सामना आहे. पहिला 5 षटकांचा खेळ, आता 4 षटकांचा आहे. समोर खिडकाली टीम आहे. किती धावा 4 षटकामध्ये जोडणार? जर आम्ही फिल्डिंग केली तर 40 धावांपर्यंत थांबवायचं. म्हणजे 40 धावांपर्यंत या ठिकाणी खिडकाली टीमला आपण रोखण्याचा प्रयत्न असेल. तर धन्यवाद देतोय. तर खिडकाली टीम या ठिकाणी आपण नाणेफेकी हरलात. नाणेफेकी जिंकला असतात तर निर्णय काय असता? आम्ही पण नाणेफेक जिंकले असते तर फिल्डिंग घेतली असते. तर आता मात्र आपल्याला फलंदाजी करायची आहे. तर त्या बाल संघाच्या संगणकाने सांगितलं की 40-45 धावांपर्यंत आम्ही रोखण्याचं कार्य आमचं असेल. मात्र आपण किती धावा जोडणार? आमचा बजेट आहे 55-60 पर्यंत आम्ही बजेट करणार आहे. नक्कीच 55 किंवा 60पर्यंत जर इथे धावा झाल्या तर विजयाची ती घोडदौड असू शकतोय. मात्र आपल्याला देखील बेस्ट ऑफ लक देतोय आणि सामना संपल्यानंतर लगेच आपण मैदानामध्ये जायचं आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. मोतीराम दादा हा कॉल घ्या. यस इकडे बघा ज्यांनी कोणी आयवा कॅच पकडली आहे तर गौरव साळुंके आपण यायचं आपल्याला इथं इनाम आहे. आणि विजय वाबले हिंगोली आणि पप्पू पाटील सोनारी यांच्याकडून जर तर यस या ठिकाणी आपण स्वागत समारंभाकडे बोलूया. आमचे आदरणीय सोनारपाड्याचे माजी नगरसेवक मुकेशजी पाटील साहेब यांचा यथोचित आपल्याला मान सन्मान आम्ही या ठिकाणी घेतोय. मी विनंती करतोय आमचे आजचे बड्डे बॉय आदरणीय विश्वनाथ शेठ मस्कर, रायगड जिल्हा समालोचक असोसिएशन आणि युवा सेना अधिकारी कल्याण प्रमुख यांचा यथोचित मान सन्मान. संदीपजी पाटील या. संदीपजी पाटील साहेबांच्या शुभास्ते, मोतीराम दादांच्या शुभास्ते आपण मुकेश साहेबांचा यथोचित मान सन्मान घेऊया. मायाची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या ठिकाणी एक गणपती बाप्पांची सुबक मूर्ती देऊन शूज काढ. गणपती बाप्पांची सुबक मूर्ती देऊन या ठिकाणी 14 विद्या 64 कलेचा अधिपती गणपती बाप्पांची सुबक मूर्ती देऊन या ठिकाणी यथोचित मान सन्मान मुकेशजी पाटील साहेबांचा इथं घेतोय आपण. धन्यवाद साहेब, आपण आलात आणि या आयोजनाची शोभा वाढवली. आपला मनाच्या अंतकरणातून हार्दिक हार्दिक आम्ही आपला आभारी आहोत. चला पुढील सन्मान. एक मिनिट. तर बघा तर विजय या ठिकाणी मुकेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आमचे आजचे बड्डे बॉय आदरणीय विश्वनाथ शेठ मस्कर, रायगड समालोचक असोसिएशन सल्लागार आणि युवा सेना अधिकारी कल्याण प्रमुख यांचा येतो मान सन्मान म्हणजेच फुलपुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपण देव. विश्वनाथ दादा आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. आमचे नरेश शेठ आणि मुकेश शेठ यांच्या दोघांच्या त्यांच्या शुभेच्छा त्या स्वीकारत असताना बघा इकडे सन्मान्य विजयजी वाबले हिंगोली आणि पप्पू पाटील सोनारपाडा यांच्याकडून निलेश म्हात्रेसाठी जर 2 षटकार मारले तर 1000 रुपये आणि नितीन म्हात्रे यांनी जर 1 षटकार मारला तर विजयजी वाबले आणि पप्पूजी पाटील यांच्याकडून 1000 रुपये. और बॅक टू द बॉलर केला आहे. आणि बघा जिकडे आयवा कॅच घेतलेली आहे त्या आयवा कॅचसाठी जर बक्षीस असेल तर ती आपण बक्षीस द्यायचे. और स्वीप और शानदार तरीके से डीप स्क्वायर सीमा रेखा के बाहर जमीन को चूमती हुई 8 रन डीजे. आपण पाहतोय
जय गावदेवी क्रिकेट संघ नारिवली 40+ खऱ्या अर्थानं ही चालणारी आमच्या आदरणीय विश्वनाथ मस्कर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेसाठी ही आपण एक बाईक पाहतोय. ती बाईक आम्हाला पुरस्कृत केले खऱ्या अर्थानं आमचे नरेश ठाकूर सोनारपाडा उद्योजक, साहिल नरेश ठाकूर आणि ध्रुवी इंटरप्राइजेस व बालाजी इस्टेट यांच्या माध्यमातून आम्हाला एक बाईक पुरस्कृत झाले. तर नरेश ठाकूर आपलं मनाच्या अंतर्गतून आम्ही आभार व्यक्त करतोय आणि विशेष सहकार्य दिल्याबद्दल आपलं खऱ्या अर्थानं आमच्या विश्वनाथ मस्कर यांच्याकडनं आभार. व्हाट अ शॉट और गेंद चली गई सीमाने का बाहर. नंबर इस बार मिलेगा 6. छकड़ी डीजे. पाबले हिंगोली और पप्पू पाटिल सोनारपाड़ा की तरफ से नीलेश जी मात्रे के लिए और छक्का मारेगा तो 1000 रुपए. आयुवा कॅचवाल्याला पैसे देऊन टाकले बाबा. आयुवा कॅचवाल्याचं बक्षीस पहिला देऊन टाकला. तो बक्षीस होता सौरभ भोईर यांच्याकडनं ते बक्षीस होते. तर आयुवा कॅचवाल्याला ते बक्षीस सुपूर्द केले. खिड़की चंपा खुश हुई रंभा. देखो पेडल लंबा, छक्का मारा कंबा, ठोको और 2000. और विजय जी वापले हिंगोली गांव के और पप्पू पाटिल सोनापाड़ा इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम. 2 छक्कों के लिए 1000 आए हैं. मुन्ना जी आपको विनती है जल्दी आओ. तर याच दरम्यान त्यांचं आगमन झालंय. ते मंचावरती आमचे आदरणीय आदित्य पाटील आणि राज पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपल्या दोघांचं हार्दिक 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 असं सहर्ष स्वागत. हां, विजय बाबले यांचं बक्षीस असेल ना ते कंटिन्यू असेल निलेश साडिया. आणि इकडे बघा, जर मोठा गाव संघ जिंकला तर सचिन शेठ भोईर साहेब जे उंबरली गावचे आहे त्यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. ते आग दोन्हीकडे बरोबर लागले का? तशीच लागायला पाहिजे, मजा येते. मग वन साईडनी काहीच मजा नसते. इकडे देखील आचल 11 नावाली संघ आहे, ते देखील कमी पडू शकत नाही आहे आणि खूप सारी मेहनत आहे आमच्या नवनाथजी सालुंकेची आणि मोतीराम दादांची. आज मोतीराम दादांनी 5000 रुपये डायरेक्ट लावले होते 3 षटकारासाठी. मात्र 3 षटकार आले नाही आहेत. मात्र जबरदस्त फलंदाजी केली ती. हां, जबरदस्त फलंदाजी केली नवनाथनी. मात्र आता विकेट हॅट्रिकसाठी आहे 5000 रुपयाचं पारितोषिक नवनाथ सालुंकेसाठी. जर नवनाथ सालुंकेनी विकेट हॅट्रिक घेतली तर मोतीराम दादा यांच्याकडनं 5000 रुपये आणि अवेश यांच्याकडनं 2000 रुपये म्हणजे 7000 रुपये. तुमच्याकडनं किती? अतुल पाटील साहेबांकडनं किती? हां, भानदास मात्रेकडनं 2000, या मस्करकडनं 2000 रुपये आणि अतुल पाटील साहेबांकडनं 3000 रुपये. नवनाथ सालुंकेसाठी बघा 12000 रुपये नवनाथ सालुंके. ओ हां, साहेबांचं नाव घ्या. साहेबांकडनं 1000. काना सालुंकेकडनं 1000 म्हणजे 13000 रुपये. 13000 न जाने अगर इस बार देखा मिल जाएगा तो हम कुछ भी करके यहाँ नवनाथ जी को लूटेंगे. वो मौका है, भगवान की क्या इच्छा है. यस, धीरे से इस बार गेंद को खेला है कवर के ऊपर. एक दूसरे के लिए भाग रहे, लेजी नहीं चलेगी फील्डिंग. तुम इंतजार करेंगे, बॉल मेरे पास आएंगे. तब तक बल्लेबाजों ने आंखों आंखों में इशारा किया. पहला रन तेज गति के साथ लिया, दूसरा रन पूरा किया और इस 2 रनों के साथ अभी स्कोर जा रहा है 19. सचिन शेठ भोईर साहब जो उंबरली गांव के हैं, अगर मोटा गांव जीतता है 2000 है. इस बार उड़ाया चाली हथेली में. ओ माय गॉड, संभाल के संभाल के संभाल के. कैच भी छूटा और ये इस बार हमारे जो फील्डर है कैलाश मुकदम साहब पकड़ना चाहिए था. ये कैच नहीं, ये मैच, क्योंकि वो जो विकेट है ना वो महत्वपूर्ण है. और खुद देखिए नीलेश जी मात्रे जिन्होंने 20 रन खुद ठोके हैं. क्रिकेट में अगर ऐसे कैच छोड़ेंगे ना तो मैच छोड़ना पड़ेगा आपको.
क्योंकि एक मौका आता है हाथ में, वो भी मौका हाथ से निकल दिया। और देखिए सत्यन म्हात्रे साहब, ये कैचेस ड्रॉप नहीं करना चाहिए। अगर 4 रन पे थिसारा परेरा ने जीवनदान नहीं देता रोहित शर्मा को, तो 264 का कीर्तिमान रिकॉर्ड स्थापित थिसारा परेरा। मुझे 2 बार फोन श्रीलंका से, वो आज भी भुगत रहा है। कैचेस विन द मैचेस, पकड़ो कैच। कोई खिलाड़ी जानबूझकर कैच छोड़ता नहीं, इसका मैं इस्तकबाल करता हूं, लेकिन पकड़ो कैच, जीतो मैच। 1999 के विश्व कप में स्टीव हॉ का कैच हर्षल गिफ्ट ने छोड़ा। दक्षिण अफ्रीका आज भी वो वर्ल्ड कप का सपना भुगत रहा है। जसे जसे आता निलेश म्हात्रे षटकार ठोकणार ना, तसं कैलास मुकादमकडे सर्वांची नजर असतील। अच्छी गेंद है इस बार देखा है, लेकिन प्रॉपर टाइमिंग हुआ नहीं। दूसरे के लिए भाग रहे हैं और मिड विकेट के ऊपर गेंद चली गई। दूसरा रन पूरा। बैकअप पीछे अच्छा है, 2 रन जरूर मिलेंगे। और 2 के साथ टीम का स्कोर 22 के घर में। जीतने के लिए जो टारगेट रखा है 57 का, मोटा गांव के सामने आने वाली इस मेरे हिसाब से 15 गेंदें और जीतने के लिए 35 रनों की जरूरत है। 4 ओवर का ये मुकाबला है सेकंड राउंड का। मोटा गांव बनाम नावाली के बीच अचल 11 नावाला टीम जो खेल रही है, नावाली माफ कीजिए, तो इस बार अचल 11 नावाली टीम और गई। इस बार पकड़ो, इस बार अगर कैच छोड़ते ना तो नवनाथ हमारे जो है वो वहां दौड़ के आते उसे बताने के लिए क्या, लेकिन कैच गुड कैच डीजे। यो नारिवली वाला अरे पुंदरे गाला, यो नारिवली वाला तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे। आमच्या विश्वनाथ मस्कर दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या विश्वनाथ मस्कर दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या विश्वनाथ मस्कर दादाच्या या नावात। और देखिए विश्वनाथ शर्मा मस्कर साहब, इनके नाम में दम है। गरीबों के मसीहा जिसे हम कहते, दुनिया का दोस्ती का राजा आदमी। इसलिए सुदामा ने एक बार श्री कृष्ण से पूछा था कि दोस्ती का असली मतलब क्या है, तो भगवान श्री कृष्ण ने हंसकर उत्तर दिया, अरे सुदामा, जहाँ मतलब होता है वह दोस्ती का होती है। यहाँ मस्कर साहब के पास कोई मतलब नहीं है, इसलिए दोस्ती परफेक्ट और करेक्ट है। सिक्सर इस बार जा रहा था, ऐसा लग रहा था कि सुंदर कैच मिड विकेट गैलरी में, और विकेट गॉन हो चुका है। नीलेश म्हात्रे वापस, नए बल्लेबाज दत्ता भोईर। दूसरा रन हो सकता है क्या? हो गया। फंबल हुए खिलाड़ी जो शॉट मिडान के क्षेत्र में गेंद चली गई, और इस 2 रनों के साथ स्कोर आगे जाएगा 24-24। और देखिए वहां चाय की किटली है और कप भी है सामने, और ये न्यूजीलैंड वाले सोच रहे कप किधर गया, कप हिंदुस्तान में आ गया। और ये शॉट ऑफ लेन थी, ऑन द इस बार पुल करने गए थे लेकिन कामयाबी नहीं। सुंदर ओवर नवनाथ चाणूक्य इनका साबित हुआ। इस ओवर में उन्होंने 7 रन खर्च किए, एक महत्वपूर्ण विकेट हासिल किया अपने टीम के लिए, और विकेट कीपर के सामने नवनाथ जी और ही छोटे लग रहे हैं। 12 गेंदे और जीतने के लिए 33 चाहिए, लेकिन क्या बैटिंग की नवनाथ चाणूक्य, ऑलराउंडर खिलाड़ी है, अच्छे कमेंटेटर भी है, लेकिन उन्होंने हौसला अफजाई किया है। 12 में 33 चाहिए। मोटा गांव टीम हमला करना पड़ेगा तरकस से तीर। अगर मोटा गांव टीम जीत जाती है तो सम्मान्य सचिन सेठ भोईर साहब जो उमरली के हैं उनके तरफ 2000 रुपये का इनाम, और हमारे विजय वाबले साहब हिंगोली के और पप्पू पाटिल साहब सोनारपाड़ा के, उनके तरफ से 1000 रुपये का इनाम है। देखिए देने वाले बहुत है। उधर जो हैट्रिक के लिए 13-14 हजार थे विकेट हैट्रिक के लिए, वो नहीं, अभी वो फिर बैंक में वापस चले गए। आएंगे, कोई आएगा तो उसको जरूर देंगे, लेकिन कहते हैं ना कि कर्ण के बाद अगर ये कर्ण किधर है तो नागांव में मौजूद है दानवीर। और ये देखिए मुन्ना आए हैं, 16 ऑर्डर फुर कर दे। हाँ मुन्ना मुन्ना बाबू शाह कहते ना, मुन्ना ना। उत्तम मुकादम, स्पीड अप करो क्योंकि मुकाबले बहुत है, और घड़ी के अंदर जो बच चुके हैं ना वो मेरे हिसाब से 12 बज चुके,
और अभी मुझे लग रहा है कि मस्कर साहब को और ढेर सारी शुभकामनाएं के लिए देने के लिए लोग आते रहे हैं, कई लोग आके चले गए। ये प्रेम, प्रेम परिचय को पहचान बना देता है, वीराने को गुलिस्तान बना देता है। मैं आप भी कहता हूँ, गैरों की नहीं, प्रेम इंसान को भगवान बना देता है। जब सावन पालेकर आया है तब से वो मोबाइल के अंदर ही है। मैच देखो, और एक बार फिर से ट्राई किया एक्स्ट्रा कर के ऊपर, और गैप में गए, चौका मिलेगा, 4 रन। डीजे कमॉन हमारे चंदू भाई साहब। और ये बाउंड्री आ गई और स्कोर आगे जा चुका है 28-28। 11-29। क्या आपका गणित सही है? पहले गुरुजी आपको ही खड़े कर देते थे वर्ग में। क्या जबरदस्त गणित और इंग्लिश परफेक्ट होना चाहिए। ओ क्या ठोका यार, गगन धमावा छक्का, गेंद भूमंडल में। मात्रे के नाम है, ये बल्लेबाज जब तक मैदान के अंदर है, गेंद दीजिए। और स्कोर धीरे से आगे जा रहे छक्के के साथ। 34 और रन चाहिए, बताओ। 23, शाबाश। 10 गेंदे 23 चाहिए। और अगर ये मुकाबला या मोटा गांव टीम जीत जाता है तो सम्मान्य सचिन शेठ भोईर साहब जो उम्बरली के व्यक्तिमत्व है, उनके तरफ से 2000 रुपए का इनाम। धनवालों का धन लूटने के लिए शेर का कलेजा चाहिए। जंगल में दंगल होगी तब देखने को मजा आता है। लेकिन विजय वाबले जी और पप्पू पाटिल, एक हिंगोली के दूसरे सोनारपाड़ा का, उनके तरफ से और छक्का मारेगा तो 1000। नितिन जी बॉल लो। हाँ, बॉल महत्वपूर्ण है। बॉल हमने आज कटवा दिया। और मार, और एक मारेगा तो 1000 मिलेगा। लेकिन बाहर के खब्बू प्लेयर लेफ्ट हैंड बल्लेबाज शेखर धवन की याद आ गई है। क्या आक्रमण दिखाया है। गौतम गंभीर की याद, वर्ल्ड कप में क्या बल्लेबाजी की थी। ये बॉल परिवर्तन वाली, चेंजेस ऑफ पेस कहते, गति परिवर्तन वाली बॉल। फिंगर रोल किए और गेंद को गुडलैंड स्पॉट के ऊपर फेंका, जहां से बल्लेबाज ने उठाने की कोशिश की थी, लेकिन गेंद यू मालिक के इस बार एक जाए शालुंके के हाथ में। शॉर्ट ऑफ लेन डाल रहे हैं, मार खाएगा और गेंद चली गई लॉन्ग लेग सी मारेगा के बाद नंबर 4। थर्टी 38 जीतने के लिए 8 गेंदे 19। क्या उनका गणित देखिए कितना पक्का है। मुझे ये लग रहा है जिनका नाम है काना सोलंके साहब, परफेक्ट गणित। पहले कमेंटेटर भी थे लेकिन गणित देखो कितना परफेक्ट है। अला मेरा गणित कच्चा था, पूरी तरह साइंस के साथ छूट गया। ओ वाइट बॉल, खराब गेंद, या प्रेशर भरी गेंदबाजी चल रही मिस्टर उत्तम मुकदम की। और उत्तम मुकदम के ऊपर हमला ही जोर से किया है और कैच ड्रॉप करने के बाद म्हात्रे ने पूरी तरह से लाजवाब बल्लेबाजी की। अरे मारा, म्हात्रे ने मारा, बड़ा मारा, छक्का मारा, कटैक। और अभी इनाम के लिए और मौका है और रन बन चुके हैं 45। इसे रन मशीन कहते हैं। देखिए जैसे
बमगोले बाहर जा रहे हैं ना, बॉलर का मनोबल टूट गया है। रिमांड में लिया जाए, पुलिस कैसे रिमांड में लेते हैं आरोपी को, उस तरह से। वाह नीलेश म्हात्रे, क्या बैटिंग यार, दिल जीता है और मारेगा तो, लेकिन एक बार डायो कवर पॉइंट को चीरती हुई 4 रन। टेक्निक भी है, शास्त्रीय जिस्म के फटके भी है, ऊंचे भी है, और पूरी तरह से नीलेश म्हात्रे को एक ही जम रहा है, वो है मारामारी। ठोको जी जीतने के लिए 6 गेंदों में 8 चाहिए और नीलेश जी म्हात्रे व्यक्तिगत खेल रहे हैं 44। 50 बनाने के लिए उन्हें 6 चाहिए, टीम को जीतने के लिए 6 रन चाहिए। अगर लेकिन वो स्ट्राइक अभी उनके पास नहीं है, लेकिन टीम को जीतने के लिए 8 चाहिए, उन्हें 50 पूरा करने के लिए 6 चाहिए। और 50 ये रन इकट्ठा करेंगे तो विजय वाबले साहब हिंगोली के और पप्पू पाटिल सोनारपाड़ा की, इनके तरफ से 1000 रुपये। क्या बैटिंग की, एक कैच ड्रॉप, परिणाम डेंजर हुआ और पूरी तरह से काम फिट किया है। सोते हुए शेर के सामने हिरन खुद चल के नहीं आती, उसे शिकार करना पड़ता है। शिकार की है मजबूत। उत्तम के इस ओवर में 25 आए। 1996 में वकार यूनिस की ऐसी धुलाई की थी अजय जडेजा साहब ने। 6 में 8। नहीं, तुम ये गेंद डालेगा तो तुम्हारी चटनी बनेगी ना। फाइनल के ऊपर सिक्सर। बड़े मियां तो बड़े मियां, छोटे मियां तो सुभान अल्लाह। वाह 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 वाह। सुंदर गाना। और देखिए मोटा गांव नाम मोटा, और ये देखिए इस बार ऑन साइड के ऊपर खेला हुआ शॉट है और एक सिंगल विनिंग शॉट मिस्टर खेला इस बार देखा जाए भोईर ने। डीजे कमान और 2 6 के लिए हमारे सम्माननीय विजय वाबले हिंगोली और पप्पू पाटिल सोनारपाड़ा इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम है। और मैन ऑफ द मैच का अवार्ड जाएगा नो डाउट मिस्टर नीलेश म्हात्रे। और दत्ता भोईर ने अच्छी साथ दी, मजा आया मैच। चला या मैन ऑफ द मैच 14 चेंडू 41 ची बहारदार केली, 44 केली, 44 धावा या ठिकाणी वन मॅन आर्मी जबरदस्त खेळी नीलेश म्हात्रे। तर आपण मॅन ऑफ द मॅच देऊया।